श्री चौंडेश्वरी मंदिर विटा येथे मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी कला अकादमी विटाच्या हौशी कलाकारांनी पाडवा भक्ती संध्या हा भावभक्ती गीतांचा अत्यंत सुरेल कार्यक्रम सादर केला। विटेकर रसिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात श्री चौंडेश्वरी देवीचं पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। प्रास्ताविक कला अकादमीच्या गजानन बाबर यांनी व स्वागत दिव्यांग समाज ट्रस्टच्या वतीने किरण तारळेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ स्नेहा कदम यांनी केले। ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या गणेश वंदनेने सुरू झालेला कार्यक्रम मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून या गीतापर्यंत तब्बल 2.5 तास रंगला। डॉक्टर मानाजी कदम, डॉक्टर शशिकांत भिसे, गजानन बाबर, धनंजय बाबर, बाळासाहेब बाबर, प्रशांत वासंबेकर, ॲडव्होकेट अपर्णा केसकर, डॉक्टर सौ नीता देशपांडे, विभावरी फिरमे, सौ निलिमा तारळेकर, उत्तम कांबळे, दिलीप ठोके या गायकांनी आपली गायन कला सादर केली। त्यास राजू केंगार यांच्या वादवृंदाने सुरेल साथ दिली। माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून स्थानिक कलाकारांच्या कलेला दाद दिली। यावेळी किरण तारळेकर, दत्ताभाऊ चौथे, उत्तमराव चौथे, वैभव मेत्रे, बाबूराव मेत्रे, दगडू दाते गुरुजी, प्राध्यापक कोरेसर यांच्यासह विटेकर महिला पुरुष खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विटेकरांनी दिव्यांग समाज व कला अकादमी यांना धन्यवाद देऊन प्रतिवर्षी हा उपक्रम सुरू ठेवावा ही मागणी केली। कार्यक्रमासाठी सौ मीनाक्षी निंबाळकर मॅडम, लक्ष्मणराव पाटील, दत्तात्रय दिवटे, उदय दीक्षित यांनी सहाय्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाकंभरी युवा फाउंडेशन व आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या सदस्यांचे सहकार्य लाभले। किरण तारळेकर, विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।